विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण एक नवीन चॅप्टर सुरुवात करणार आहोत. कोणता? टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ठीक आहे. मग ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला जे काही शिकायला भेटेल ते आपण पहिल्यांदा पाहतो आणि नंतर त्याचं आपण बेसिक्स पाहत असतो. ठीक आहे. आपलं पहिलं लेक्चर हे बेसिक मध्ये जात असतं. ठीक आहे. जसं तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही या चॅप्टर मध्ये काय शिकणार? एक यूज ऑफ व्हेरियस एनर्जी सोर्सेस, जे आपण एनर्जी सोर्सेस पाठीमागच्या चॅप्टर मध्ये पाहिले एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मध्ये, त्याचा यूज कसा करायचा, जनरेट इलेक्ट्रिकल एनर्जी ती जनरेट कशी करायची, प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड एन्व्हायरमेंट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅप्टर मध्ये शिकायला भेटणार आहेत. ठीक आहे. बेसिक्स, व्हॉट इज एनर्जी. आता व्हॉट इज एनर्जी म्हणल्यानंतर आपल्याला प्रश्न पडेल की एनर्जी म्हणजे नेमकं काय. नेमकं जे सगळे लोक त्या गोष्टी, ती गोष्ट लागेल असं म्हणत असतात, म्हणजे कोणतेही कार्य करण्यासाठी, कोणतेही काम करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज असते ती असते एनर्जी. ठीक आहे. मग एनर्जी काय आहे? कॅपॅसिटी टू डू वर्क टू कॉज चेंज, म्हणजे कॅपॅसिटी असते वर्क करण्याची ज्यामुळे काहीतरी बदल घडेल. ठीक आहे. एनिथिंग दॅट कॅन मूव्ह अन ऑब्जेक्ट, प्रोड्यूस हीट, लाईट और साऊंड हॅज एनर्जी, म्हणजे काहीही जे एका ऑब्जेक्टला मूव्ह करेल, साऊंड असेल किंवा प्रोड्यूस हीट करेल किंवा लाईट असेल किंवा काहीही असेल, तर प्रत्येक गोष्टीला एनर्जी ही लागत असते. ठीक आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन, आपलं हे बेसिक सुरुवात झाली बघा. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी. आता एनर्जीचे किती टाइप्स आहेत आपण पाठीमागे पाहिले, पण इथे आपण आणखी एकदा पाहू. पहिला कोणता टाइप? रिन्युएबल एनर्जी, ज्याला आपण अगेन अँड अगेन यूज करू शकतो. दुसरा प्रकार आहे नॉन रिन्युएबल एनर्जी, ज्या की लिमिटेड आहेत आणि त्या एक्झॉस्ट होऊ शकते. ती एनर्जी एक्झॉस्ट होऊ शकते, ते संपू शकते. ठीक आहे. मग त्याचे एक्झाम्पल कोणकोणते एनर्जीचे? मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, साऊंड, लाईट, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या एनर्जीचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, वाय डू वी नीड ग्रीन एनर्जी. आपल्याला ग्रीन एनर्जीची जरूरत काय किंवा गरज काय आहे? रिझन्स बघा. फॉसिल फ्युल्स आर रिड्युसिंग, आपले फॉसिल फ्युल्स आहेत ते रिड्यूस होत आहेत. एअर पॉल्युशन इन्क्रीजिंग आणि ग्लोबल वॉर्मिंग हॅपनिंग, क्लायमेट चेंज इज डेंजरस, असे वेगवेगळे हे रिझन आहेत, त्यामुळे आपल्याला ग्रीन एनर्जीची गरज आहे. फॉसिल फ्युल्स बघा भरपूर दिवस टिकणार नाही, 100 ते 200 वर्ष जास्तीत जास्त ते टिकणार आहेत आजपासून, त्यामुळे आपल्याला ग्रीन एनर्जीची गरज आहे. एअर पॉल्युशन इज इन्क्रीजिंग, आता दररोज म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन होत असताना फास्ट इंडस्ट्रियलायझेशन होते आणि एअर पोल्युशन एवढं वाढत चाललंय की काही दिवसांना आपल्याला जगणं मुश्किल होईल, म्हणून आपल्याला ग्रीन एनर्जीची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंग हॅपनिंग, म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग वाढत जाते आणि जर ग्लोबल वॉर्मिंग झाला तर क्लायमेट चेंज होईल आणि क्लायमेट चेंज हा डेंजरस आहे, म्हणून आपल्याला ग्रीन एनर्जीची गरज आहे. बघा नेक्स्ट काय आहे? एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत? मग पहिला आहे एअर पोल्युशन, दुसरा आहे ग्लोबल वॉर्मिंग, तिसरा ग्रीन हाऊस इफेक्ट, चौथा क्लायमेट चेंजेस. हे सगळे काय एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचा कॉज काय आहे? बर्निंग फॉसिल फ्युल्स. असे कॉज भरपूर आहेत, पण आपण एक कॉज दिला काय? बर्निंग फॉसिल फ्युल्स. आणि त्याचे इफेक्ट काय होतात? रायझिंग टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर वाढत चाललंय पृथ्वीचं. मेल्टिंग ग्लेशियर्स, आणि जे ग्लेशियर्स वर्षानुवर्ष जे बर्फाच्या स्वरूपात होते आता ते मेल्ट होत चालले, त्यांचं पाणी होत चाललंय. आणि इरेग्युलर रेनफॉल, म्हणजे जेव्हा पाऊस पडायचा आहे तेव्हा पाऊस न पडता अवकाळी पाऊस पडत चाललाय, कधी कधी तर पूरच येऊन चाललाय, कधी कधी तर म्हणजे पाऊसच पडत नाही. अशा प्रकारे हे व्हायला लागले. हे सगळे इफेक्ट आहेत कशाचे? एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेमचे किंवा एन्व्हायरमेंटचे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला एक नेक्स्ट बेसिक जाणून घ्यायचं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? विदाउट हार्मिंग फ्युचर जनरेशन युजिंग रिसोर्सेस, म्हणजे जे काय आपण रिसोर्सेस यूज करतोय त्याला यूज करत असताना आपल्याला फ्युचर जनरेशनला हार्म न करता यूज करायला हवं, यामुळे आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटची गरज आहे. एक्झाम्पल काय बघा? युजिंग सोलर एनर्जी इन्स्टेड ऑफ कोल जाळण्यापेक्षा आपण सोलर एनर्जीने इलेक्ट्रिसिटी जनरेट केली तर कसं राहील? म्हणजे नेचरला ही चांगली गोष्ट आणि फ्युचर जनरेशनला, येणाऱ्या जनरेशनलाही ते टिकून राहील. दुसरी गोष्ट, सेव्हिंग इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटीची यूज न जास्त करता त्याला जर सेव्ह केलं तर त्याचा फ्युचर जनरेशनवर इम्पॅक्ट कमी पडेल. आणि रिड्युसिंग वेस्ट, म्हणजे जे काही आपण वेस्ट करतो त्याला रिड्यूस करायचं किंवा वेस्ट न करता त्याला जास्तीत जास्त यूज करण्याचा कसा प्रयत्न केला जाईल, त्या गोष्टीकडे जर फोकस केलं तर फ्युचर जनरेशनला प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजेच ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणून आपल्याला एक अस्तित्वात आणायची आहे. ग्रीन एनर्जी सपोर्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट, मग जी काही ग्रीन एनर्जी आपण डेव्हलप करणार आहोत किंवा ज्या काही ग्रीन एनर्जीच्या वेने आपण जात आहोत, ती ग्रीन एनर्जी सस्टेनेबल डेव्हलपमेंटला काय करते? मदत करते, असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. मग तिसरी गोष्ट, तिसरं बेसिक काय? इंडियाज एनर्जी नीड, म्हणजे आपल्या जे इंडियाची एनर्जी नीड आहे ती कशी आहे बघा. पॉप्युलेशन इज लार्ज, त्यामुळे एनर्जी जास्त लागणार आहे. एनर्जी डिमांड इन्क्रीजिंग, कारण पॉप्युलेशन लार्ज आहे, वापरणारे लोक भरपूर सारे आहेत. फॉसिल फ्युल्स आर इम्पोर्टेड, म्हणजे आपण फॉसिल फ्युल हे इम्पोर्ट करतो दुसऱ्या कंट्री पासून. आणि इंडिया हॅज गुड सनलाईट अँड वाईट,
आणि आपलं एक स्ट्रेंथ म्हणून काय सनलाईट आणि विंड हे जे आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इंडियामध्ये भरपूर आहेत किंवा त्यांची कमतरता नाही असं आपल्याला म्हणता येतं. आणि मग त्यापासूनच जर आपण एनर्जी निर्माण केली तर आपल्याला हे इम्पोर्ट करण्याची गरज नाही फॉसिल फ्यूल दुसऱ्या कंट्रीकडून. म्हणजे आपला पैसा आपल्या स्वतःकडे राहील आणि आपली एकतर इकॉनॉमी वाढेल आणि दुसरी गोष्ट आपल्या एन्व्हायरमेंटला त्याची इजाही होणार नाही. फ्लो काय, एनर्जी नीड इन्क्रीज होत चालले, फॉसिल फ्युल्स जास्त यूज होत चालले, पॉल्युशन प्लस ग्लोबल वॉर्मिंग हे वाढतच चाललंय आणि फॉसिल फ्युल्स कधी ना कधी संपणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला ग्रीन एनर्जीची गरज आहे. हे झालं आपलं इथपर्यंत बेसिक्स. ठीक आहे, हे बेसिक्स नीट समजून घ्या. याचा म्हणजे काय करा, अभ्यास करा, लिहून घ्या, नोट्स काढत चला आणि मित्रांनाही सांगत चला की हे असं असं चॅनल आहे, तुमच्या मित्रांनाही शेअर करत चला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.